जबर तू सावली म्हणत नाही तर येडा माय तुझी सावली होणार नाही, ती बी येडीच आहे. हा लय घावली येडा माय मला पावली येडा माय माय मावली येडा माय. उन्हामध्ये उन्हामध्ये झाली माझी सावली येड. मगरे सरे 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 मगरे सरे सरे मगरे सरे सरे मरे रे मरे नि सरे सनि सा नि सरे मरे रे मरे सरे मरे रे मरे सरे सरे असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. महादेव मोठा जतीन माझी अर्धांगी पार्वती. तिचं यरमाळ्याची सती गयेडू डोंगरावर नाचती. यरमाळ्याची सती गयेडू डोंगरावर नाचती. सती गयेडू डोंगरावर नाचती. सती गयेडू डोंगरावर नाचती. सावकारला सगळ्यांच्या लोकांची काय मत आहे सावकार की सगळ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही डान्स करता मग माझ्याच कार्यक्रमात का नाही करता अशी लोकांची खंत आहे. तर एक झटका तर व्हायला पाहिजे आणि जर झटका व्हायला पाहिजे तर आपल्या सर्वांचा एक झटका टाळ्यांचा पण व्हायला पाहिजे. टाळ्यांचा झटका थोडं थोडं चोपा थोडं थोडं चोपा. वा 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 वा. असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती. सर्वांनी जोरदार सावकारसाठी. तिचं यरमाळ्याची सती गयेडू डोंगरावर नाचती. अशी कथा ही जुनी पुराणी रामलिंगाच्या ठिकाणी. अशी कथा ही जुनी पुराणी रामलिंगाच्या ठिकाणी. तिथं हाय बाई सीता चिन्हानी ग तिथलं आटत नाही पाणी. तिथलं बसतान आईच्या हातीन जितबाई दिवसा बी वाटते भीती. बसतान आईच्या हातीन जितबाई दिवसा बी वाटते. तिचं यरमाळ्याची सती गयेडू बाग तैनात हनुमान. बाग तैनात हनुमान. जागृत असतो भैरो बाग कपटी वैऱ्याला नाही मुभाग. सगळ्यात महत्वाची लाईन या गाण्यामधली. नाही चालत कुणाचं आती नाही चालत कुणाचं आतीन त्याची बदलती मती. नाही चालत कुणाचं आतीन त्याची बदलती मती. कारण त्याचं कारण तिथं यरमाळ्याची सती न येरुड
प्रगट होई ग येडा अवतार येडा कुठच कुठच नाही ग प्रकाश महेंद्र नव्हतो आणि सगळ्यात म्हणजे या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा आशय जो आहे तो म्हणजे चंदन राणीचा पती कुठं आहे ती दिसा नाही तुमची बहीण कुठं आहे माऊली हा झोपली वाटतं सगळं तिच्यासाठी चाललंय आणि म्हणून सांगायचंय की चंदन राणीचा पती चंदन राणीचा पती सांगे आदिनाथ महती कसं होय सावकार चंदन राणीचा पती अख्या कार्यक्रमात दिसा नाही कुठंच चंदन राणीचा पती सांगे आदिनाथ महती तिचं या माळ्याची सती ग येडू माळ्याची सती ग येडू बारीक बारीक झालं पाहिजे क्या बात आहे सर्वांनी जोरदार टाळ्या आमच्या वर्षाताईसाठी आणि खास सावकारांसाठी यासाठी की सावकारांचं माझं नातं एवढं अतूट आणि जिव्हाळ्याचं आणि प्रेमाचं आहे की माझ्या कार्यक्रमाला त्यांची हजर राहणे मी त्यांच्या कार्यक्रमाला हजर नसलो तरी चालेल पण ते माझ्या कार्यक्रमाला हजर आहेत त्यांना माहिती आहे मी बिझी असतोय पण सावकारांचं आमचं नातं खूप अतूट आहे आणि नगरला ते माझ्या मुलांवर पण त्यांचं लक्ष असतं आणि सगळ्या कार्यक्रमात आमच्या परिवारातला एक हिस्सा आहे सर्वांनी जोरदार टाळ्या सावकारांसाठी गुरुजी मोठा एक गायक अजून राहिला गायचा गुरुजी एक गाणं भरला दरबार आहे आदिमायाचा मिस सारखं गाणं आणि एक एक शेवट फरमाईश दोन कडवे मला दोन कडवे आता सगळ्यांच्या फरमाईश माझ्या मीच लय वेळ झालं माझी कमरेचा हे झाला ऑनलाईन त्यांनी केले का महाराजांनी
उत्कृष्ट असे भारुडकार आमचे महाराज कृष्णा महाराज वायदंडे, सॉरी कृष्णा महाराज जोगदंड, वायदंडे नावाचे पण महाराज आहेत ते माझ्या डोक्यात सेव होतं. कृष्णा महाराज जोगदंड आमचे उत्कृष्ट भारुडकार की ज्यांचं भारूड हे महाराष्ट्रभर गाजत असलेलं आणि आमचे परम शिष्य आहेत. त्यांनी सुद्धा मला ऑनलाईन बक्षीस दिलं, त्यांचं मनपूर्वक आभार. घुंगऱ्या माझा परम शिष्य गाण्याचा राहिलेला आहे, तो आपल्या समोर गाई देवीची काही नाथांची गाणी सादर करीन. अजय क्षीरसागर उन्हामधीचा माझ्या जीवानी मला फरमाईश दिली की उन्हामध्ये मला जाऊ दे नाही तिथून. एकतर मी जेवलो नाही, माझी बायको जेवायची राहिली मायामुळं, तरी मी जाय नाही आणि ही माणसं काय सोड नाही. ते काळी पाजले. खास राहुल गुरव यांच्या प्रेमापोटी एक आंतरामुकडा फक्त सादर करतो. आणि ही गाणी का मला सांगतात त्याचं कारण आहे की हे गाणं नसून हे आम्ही जगलोय. हे गाणी नाहीत, ही नुसती शब्दरचना नाही. होय पवन, ही जी गाणं ह्यांनी जे सांगितलं ते नुसती शब्दरचना नाही, तर हे जिंदगी आम्ही जगलोय. आमचे बाळासाहेब झालं, आमचा अजय क्षीरसागर झालं, आम्ही हे जिंदगी जगलोय. आणि ती जिंदगी जे जगलोय ते लिहिलंय. ते काय लिहिलंय? मला घावली येडा माय. गजू भाऊ तोर यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस. अरे बन्ना की तमन्ना है तदा झिंग तदा झिंग तदा झिंग. सर्वांनी थांबा एक तालामध्ये टाळ्या आल्या पाहिजे तर मी गाईल. एक मुकडा आणि एक अंतरा. 1 2 3 की तमन्ना है हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. तमन्ना की तमन्ना है हीरा मुझे मिल जाए. वन्स मोर साठी 500 रुपये दिले त्यांनी. वन्स मोर साठी परत सगळ्यांनी थोडीशी लय अजून वाढायची, लय वाढायची थोडी, आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. येडामाईचं गाणं गायचंय मला, लक्षात ठेवा. म्हणून सर्वांनी हात वरती करून टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 4 तक तनक दिंग तनक देह तनक दिंग. तमन्ना की तमन्ना है हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. चंदन की तमन्ना है वो येड़ू मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. तमन्ना है हीरा मुझे मिल जाए, चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए. सतीश काळे, मला वाटलं माझ्या भावाकडनं आले बक्षीस. मी थांबवलं होतं सगळ्यांना. सतीश काळे कोणते ते दाखवा पहिलं पूर्व. सतीशजी काळे, वा वा, धन्यवाद. बरं उद्या दाखव. नाव घेतो मी, पहिलं कन्फर्म करू दे. सतीशजींकडनं बक्षीस झालं, मनापासून धन्यवाद. तन्ना की तमन्ना, लेकिन ये चंदन की क्या तमन्ना है वो सुनो. कि चंदन की तमन्ना है उसके चरणों की, पाजी उसके चरणों की वो जगह मुझे मिल जाए,
चाहे मेरी जान जाए चाहे मेरा दिल जाए मुझे मिल आमचे बाळासाहेब का खुश झालेत माहितीये का? त्यांच्या काळातलं गाणं आहे ते. वहिनी कुठे आहेत? वहिनी वहिनी कुठे आहेत? वहिनी पन्ना किती म्हणणं पन्ना आहे का अजून का पन्ना गेल्या? अशा 50 गेल्या असं बाळासाहेब म्हणतात. वहिनी मी नाही. त्याचं कारण असं आहे, आमच्या मामांनी सुद्धा बक्षीस देऊन सन्मानित केलं. इल्ला कुडी मला घावली येणा माय मला पावली येणा माय माय माऊली येणा माय कशी उन्हामध्ये झाली माझी सावली येणा उन्हामध्ये झाली माझी सावली येणा माय पावली येणा माय मला पावली येणा माय मला घावली येणा माय पावली येणा माय माय माऊली येणा माय उन्हामध्ये मला घावली येणा माय तर सगळे मला घावली येणा माय मला पावली येणा माय माय माऊली येणा माय मला घावली येणा माय तयार आहेत का सगळे? मला पावली येणा माय तयार आहेत का? माय माऊली येणा माय झाली माझी सावली येणा माय माझी सावली येणा माय आमचे मोडलीमचे गोरे बंधू यांच्याकडून बक्षीस आले. त्यांचे खऱ्या अर्थाने त्यांची सावली झाली येणा माय. हा वा वा सूरजला म्हणायचं सांगितलंय. उन्हामध्ये झाली माझी नारायणी नारायणी म्हणतो नारायणी मग उन्हामध्ये झाली माझी सावली येणा माय थांब उन्हामध्ये झाली माझी सावली येणा माय जबर तू सावली म्हणत नाही तर येणा माय तुझी सावली होणार नाही. ती बी ईडीच आहे. हा लय घावली येणा माय मला पावली येणा माय माय माऊली येणा माय उन्हामध्ये उन्हामध्ये झाली माझी सावली येड आता समोरचे राहिले सगळेच. ह्या बाजूवाल्यांचा कसला आवाज आला माहिती आहे? आमचे पाजी म्हणजे पंजाबवरून आलेले आहेत माझ्याकडं आणि उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांचा पण एक मुखडा व्हायला पाहिजे तुमचा. जो भी है वो लोगों को ऐसा नहीं मांगना सुनने मांगता कि पाजी मेरे साथ होते हुए भी कुछ गा कैसे नहीं सकते? क्या कौन से प्रोग्राम में कभी क्यों गाते क्यों नहीं? बड़े बड़े फनकार यहाँ हो वहाँ मेरे जैसों का क्या काम है? मुझे मराठी आती नहीं, मैंने लिखने की आज कोशिश करी. गुरुजी ने परसों बोला मुझे गाड़ी में जाते टाइम, पाजी आपको गाने का है. मैं बोला मुझे मराठी आती नहीं, क्या गाऊंगा? नहीं बोले आपको गाने का है. मैंने कोशिश करी, अगर कुछ काना मात्रा में कुछ हो गया हो तो हाँ. पहाटे उचलायची अजून थांबा. थोड़ा सारिफ करो, बेस कम करो.
सार्फ करूं मिट दो थोड़ी आस दो एक पंजाबी शेर बोलता हूं अगर आप चाहें तो आपकी इजाजत एड़ा माई से क्या क्या मिलता है ये बताता हूं तेरी ज्योति से नूर मिलता है ओ तेरी ज्योति से नूर मिलता है गमे दिल को सुरूर मिलता है जो भी तेरे चरणों में आ जाड़ू तो उसे कुछ ना कुछ जरूर मिलता है उसे कुछ ना कुछ जरूर मिलता है चंदन रानी चाया जीवनाथ मराठी आती नहीं किसी ने हंसना नहीं मैं कंफ्यूज हो जाता हूँ गाते गाते क्योंकि पीछे मैं देख रहा हूं बातें कर रहे हैं ऐ बातें करने वालों ये क्या मित्र घात करते हो ऐ बातें करने वालों ये क्या मित्र घात करते हो इधर मैं गाना गाता हूं उधर तुम बात करते हो बातों बातों में मेरा मंजूम बिगड़ जाता है बातों बातों में मेरा मंजूम बिगड़ जाता है कहना कुछ और होता है और निकल कुछ और जाता है चंदन रानी चाया जीवनाथ एड़ू लाख मोला चाहिरा मराठी लिखते नहीं आती कोशिश करिए अगर ठीक लगे तो थोड़ा सा हौसला चंदन रानी चाया जीवनाथ एड़ू लाख मोला चाहिरा इनके जीवन में एड़ू लाख मोला का हीरा ही है अभी मेरे समझ में से तुझी परडी आहे त्यांच्या घरी तुझी परडी आहे त्यांच्या घरी आणि यांची हरली इडा पिडा निएडू हरली इडा पिडा निएडू चंदनाचा यारीता एड़ू लाख मोला चाहिए तू एड़ू लाख मोला चाहिए घर तो आहे पडवी त्यांचे यांची हरून गेली डपिडा नमाई हरून गेली डपिडा नमाई हरून पीड़ा ऐसी हरी है एड़ेश्वरी ने यूं तो जमाने में बहुत दर्दमंद मिलते हैं यूं तो जमाने में बहुत दर्दमंद मिलते हैं काम के लोग चंद मिलते हैं काम के लोग चंद मिलते हैं पड़ती है जब मुसीबत आन तो सबके दरवाजे बंद मिलते हैं मेरे लिए हमेशा दरवाजा खुला है मेरे भाई चंदन जी का हमेशा खुला है कोई भी मुसीबत आने दो आ जाओ भाजी क्या बात हेलो ऐसी बात आ जाओ ना तुम क्यों टेंशन क्यों लेते
आणि माझी हरली राबिरा एड़ू के दरबार में ना कोई नवाब होता है, एड़ू के दरबार में ना कोई नवाब होता है, वो दर है वो जहां सबका हिसाब होता है। ना एड़ू हरली माझ्या भक्तीनं आणि तुझ्या शक्तीनं जीवन झालं सोनं गाई, जीवन झालं सोनं गाई, जीवन झालं सोनं गाई, जीवन झालं। माझ्या भक्तीनं तुझी शक्तीने जीवन झालं सोनं, तान बुक आता हरलून गेली, ऐसा झालाय तुझा येणा गाय, तुझ येन तन मन माझा रंगून गेला, तन मनचा रंगून गेला, आता राहील दुःखाची कीड, आता काय कीड राहिली नाही। तन मन माझा रंगून गेला, आता राहिली दुःखाची कीड, मी एडू हरली राबिरा। बोलता जरी त्यांना कमी येत असेल, मराठी बोलता येत नाही त्यांना, पण त्यांचं लिखाण त्यांचा भाव कसा आहे बघा, म्हणून सांगायचंय की कुणाच्या शब्दावर किंवा कुणाच्या भाषेवरनं त्यांचा भाव कळला पाहिजे। आणि शेवटचा अंतरा बघा, ऐका। ये मेरे दिल की आवाज है, क्या है? एक लाइन बड़ी समझ से सुनने वाली है। चंदन राणीच्या या जोड्याला औस माझा लागू द्या, आयुष्य लागावं म्हणजे त्यांना बोलायचं काय बघा, लक्षात घ्या। क्या बात है, बहुत अच्छे पाजी, बहुत अच्छे। चंदन राणीच्या जोड्याला औस माझा लागू द्या, आदिनाथाच्या कृपेने कमलला सुख लाभू द्या। कमलला सुख लागू द्या म्हणजे कमल सिंग धारीवाल यांचं नाव आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे। क्या बात है, बहुत अच्छे। आदिनाथाच्या कृपेने म्हणजे माझ्या वडिलांच्या, यांच्या वडिलांच्या कृपेने कमलला सुख लागू द्या, असे शब्द आहेत, नीट आहे का? चंदन राणीच्या जोड्याला औस माझा लागू द्या, आदिनाथाची कृपाने कमलला सुख लाभू द्या। चंदन तुझा दास गाई, आई ग, आई ग, आई ग। चंदन तुझा दास गाई, देई गोड पानाचा विडा, देई गोड पानाचा विडा। आजचं सिच्युएशन बघून त्यांनी लिहिलंय की आज पानाचा विडा आपण दिलाय देवीला। चंदनाचं काय शब्द आहेत शेवटची लाईन? चंदन तुझा दास गाई, दिला पानाचा विडा, त्यानं दिला तुला पानाचा विडा। फिर से चंदन राणीच्या जोड्याला औस माझा लागू द्या, आदिनाथाची कृपानं कमलला सुख लाभू द्या। चंदन तुझा दास गाई, चंदन तुझा दास